नमस्कार. चला आज आपण बनवूया भुर्जी, पण अंड्याची नाही तर ही आहे सोयाबीनची भुर्जी. तर सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये सोयाबीन घेतलेली आहे आणि त्या सोयाबीनमध्ये आपण गरम पाणी घालायचे. गरम पाणीमध्ये घातल्यानंतर ती थोडी सॉफ्ट झाली की नंतर ह्याप्रमाणे प्रेस करून सोयाबीन आपण काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण घालून ती सोयाबीनचे आपण व्यवस्थितशीर असा चुरा करून घ्यायचा आहे. हा चुरा झाल्यानंतर आपण गॅसवरती एक कढाई ठेवू आणि त्या कढाईमध्ये 2 ते 3 पड्या असं तेल घालायचे आहे. ते तेल गरम झाल्यावर आपण राई, जिरं, हिरवी मिरची, कांदा घालायचा आणि कांदा व्यवस्थितशीर सॉफ्ट होईपर्यंत परतवायचा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि मीठ घालून तिला झाकून व्यवस्थितशीर सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण तिच्यामध्ये सुके मसाले, लाल मिर्च पावडर, हळद, धना पावडर आणि किचन किंग मसाला घालायचा आहे. त्यानंतर आपण तिच्यामध्ये कसुरी मेथी चुरा करून घालायची आहे आणि थोडंसं असं तिच्यात पाणी घालायचं. ते पाणी व्यवस्थितशीर सुकू द्यायचं, कढाला तेल सुटू द्यायचं. त्यानंतर आपण जो सोयाबीनचा चुरा केलेला आहे तो घालायचा आणि तिला व्यवस्थितशीर फ्राय करून वरून कोथिंबीर टाकून आपली सोयाबीन भुर्जी तयार झालेली आहे.